मुकुंदाने बैल बाजारातनं एक गाय खरेदी केली. याकरता त्यांनी रमाला न सांगता थोडी थोडी रक्कम जमा केली होती. अचानकच गाय घरी नेऊन बांधावी आणि रमाला सुखद धक्का द्यावा असं त्याच्या मनात होतं. अनुकूल परिस्थितीत कोणीही आपल्या जीवलगाची मनं जपतातच, त्यांच्या आंतरिक इच्छा पूर्ण करतात. पण कठीण परिस्थितीतही आपल्या माणसांची मनं जपता आली तेवढी जपावी, त्याच्या सुखदुःखाचा विचार करावा. त्यामुळे संसारातली रंगत वाढते, संसार मजेचा होतो. छोट्या छोट्या गोष्टी मोठमोठं सुख समाधान देऊन जातात, यावर मुकुंदाचा विश्वास होता. महापुराआधी दुपट्याचा पैसा सतत रमाच्या हातात असायचा, पण आषाढ झड लागली आणि घरादाराबरोबर वावरसेत तर वाहून गेलंच, पण माणसाच्या मनोराज्याचे इमले ढासळलेत ही सल त्याच्या मनात होती. आज अचानक गाईला बघताच रमाला किती आनंद होईल याचं कल्पनाचित्र रंगवतच तो घराकडे निघाला. ऐन गोरज मुहूर्तावर गाईचं दावा हातात धरून मुकुंदा दारात उभा राहिला. त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होत्या. हे जनाबाईनं पाहिलं, थकून भागून मजुरीहून आलेल्या रमानंही पाहिलं. अगं बाई, गाय आपली वय आहे, इकत घेतली? प्रश्नामागून प्रश्न रमा मुकुंदाला विचारत त्याच्याकडे कुतूहलानं बघत होती. क्षण दोन क्षण ती पाहतच राहिली. पुढे काय करावं तिला सुचेना. आता आपली नाही तो कोणाची? तो हसत म्हणाला, अहो बाई रमा, अशी येडेवानी काय पाहतं? जाय आरती घेऊन ये गाईले आणि मुकुंदादाले ओवाळ की. जनाबाई उत्साहानं म्हणाली. अंगात नवचैतन्य संचारल्याप्रमाणे रमा आत गेली. लगबगीनं आरती घेऊन बाहेर आली. अंगणात असलेल्या झाडाची झेंडूची फुलं तोडली. नैवेद्य म्हणून कणकेचा छोटासा गोळा आणला. प्रसाद म्हणून गुळाचा खडा आरतीत ठेवला. तांब्यातलं पाणी गाईच्या खुरावर टाकलं. तिचे पाय धुतल्यावर तिला हळद कुंकू लावलं. डोक्यावर पायावर फुलं वाहिली. कणकेचा गोळा तिच्या मुखी लावला. मुकुंदाचेही पाय धुतले. त्याच्या कपाळावर ओल्या कुंकवाचा उभा टिळा लावून त्यावर अक्षत लावली. त्याला आणि गाईला ओवाळलं. सर्वांना गुळाचा प्रसाद वाटला. तिनेही प्रसाद खाल्ला. आता गाय कुठे बांधावी हा यक्षप्रश्न दोघांच्याही पुढे होता. त्यांच्या मनीचा भाव जनाबाईनं अचूक टिपला आणि ती म्हणाली, एवढा काय विचार करता? बांधा या भिंतीच्या काठानं, ठोका तिथंच खुटा. दिवाबत्तीच्या येळलं लक्ष्मी घरी आली. गाय गाभण दिसते. उद्याले एखादा पत्रा नाही तर एखादी ताटी आणून त्याचं तिच्या डोईवर छत उभारा. ऊन पावसाचं तिलेही तेवढं संरक्षण होईन. नाही तर झाडाच्या फांद्या गिंद्या टाकून लहानसा मांडो घाला. आता आपल्यालाही लवकर दही दूध मिळणार आहे, तेही घरच्या गाईचं दही दूध. आजकाल तर आपल्यासारख्या इला दही दूध म्हणजे आळवावरच्या पाण्याच्या थेंबावानी झालं जसं. पण बाई रमा, खरंच तू लय भाग्याची व. त्या मांगल्या जन्मी चांगला महादेव पुंजला वाटते, म्हणून असा मनकवडा नवरा तुले मिळाला, मुकुंदादासारखा. मोठ्या कौतुकानं दोघांच्याही चेहऱ्याकडे बघत जनाबाई बोलली. थे कसं काय आत्याबाई? रमानं आश्चर्यानं विचारलं. कसं म्हणून काय विचारते मायबाई? आता हेच पाय ना, तुले कितीदा वाटत होतं का घरी एखादी गाय, दुभती गाय, म्हैस पाहिजे. पण साऱ्या परिस्थितीचा विचार करून तू काही बोलत नव्हती. पण मुकुंदादानं तुझं मन जाणून जमन तसा पैसा जमवला आणि तू ही इच्छा पुरी केली. असं एकमेकाचं मन जाणालेही लय मोठं मन लागते आणि मनाची गहिराई लागते. आता या लाख मोलाचा आणि बिन खर्चाचा गुण तुम्हा दोघांमध्ये आहे. जवळजवळ वरीस दीड वरीस झालं मी दोघांचेही स्वभाव पाहत होतं. भल्या भल्या श्रीमंतालाही एकमेकाचे मन जाणणं आणि जपणं नाही जमत बाई. ही खुशी तुम्हा दोघालाही चांगली साधली माय. असाच एकमेकाच्या सुखदुःखाचा मनाचा विचार केला तर तो संसार आपसुक सोन्या मोत्याचा होते. बावन कसी सोनं आणि हिरेमानक फिक्के पडते अशा संसारापुढं. असाच सुखा समाधानानं संसार करा बाप्पा. गोडी गुलाबीनं आयुष्य काढा. कोणा वैर्या दुश्मनाची दीड टोक न लागो बाई तुम्हाले आणि तुमच्या संसाराले बी. असं काय बोलताय आत्याबाई? अहो, आमचा अर्धा अधिक संसार हसून गेला. नाता पणताचे झालो की आता आम्ही. एवढं बोलून रमानं मंद स्मित केलं. तेवढ्यात कुसुमही मुजुरीहून आली. गाईला निहाळून बघत म्हणाली, गाय तर घेतली, पण तिच्या चारा पाण्याची काय व्यवस्था केली रमाबाई?
नाही म्हणजे गावन गाईले चारा तर खूपच लागन, आणि रोजचा चारा विकत घ्यायचा म्हणजे किती महाग आहे चारा. हो ना बाई कुसुम, मजुरीला गेल्यावर धुऱ्या बांधाऱ्यांना पेंड्या आणि 2 पेंड्या चारा मिळाला तर पाहा लागन. पाहीन बाप्पा, पेंड्या 2 पेंड्या चाऱ्यानं काय होणार वो रामा. आणि दररोज तुला कोण घेऊ देणार माय फुकटचा चारा. धुऱ्या बांधाऱ्याचा झाला म्हणून काय झालं, कास्तकार काय बिनढोरायचे राहते का. ते नाही म्हणणार आमचे ढोरे कायच्या भरोश्या पोसावं, आम्ही काय दुसऱ्याच्या धुऱ्यानं हिंडावं काय चारा जमा करासाठी. मला तर वाटते तू एखादा ढोरकीच पहा आणि त्याच्या ढोराईबरोबर गाईले जंगलात पाठवत जाय, त्यालाही राखणदारी द्यायची. पण आताच कसा ढोरकी पुरवणार आहे बाई आपल्याला. पुढं तिच्या दुधाचा पैशावर तिचा सारा खर्च करावा म्हणतो, तोपर्यंत निबूल एकाले कसं बस. तिले जंदासाठी काही दिवस नाही उरले, मोठा झाला ते एखादा महिना वाट बघावं लागन. मग मला वाटते बाजारात सोडून देत जाय. भाजीपाल्याच्या ओळीत जाऊन लय मोकट ढोरं चरतेत. तसंही भाजीपाल्यावाले दुकानदार सडका भाजीपाला दुकानापुढं फेकतेत. असे दुकानं हिंडूनच मोकाट ढोरं आपलं पोटं भरतेत आणि रात झाली का आपल्या खुट्ट्यावर आपसूक हजर राहते. तशी त्याईले सवयच पडून जाते ना. सुरुवातीला काही दिवस आपण नेऊन सोडावं बाजारात आणि सांचेले वापस घेऊन यावं. मग तेच आपमती जाते आणि येळावर खुट्ट्याजवळ येऊन उभं राहते. मग मजुरीला गेल्यावर 2 पेंडी चारा मिळाला तर तिला रातभर पुरते. ते 10-12 पेंड्या काढवा विकत घेऊन त्याची ही कुटी करून आण. काही हिरवा चारा त्याच्या जोडीला थोडीशी कुटी असं गणित ठेवायचं. कुसुमनं आपलं मत सांगून टाकलं. हां, असंच करावं लागन, मला हे पटलं तुह. रमा दिलखुलासपणे दुजोरा देत म्हणाली. तेवढ्या तिथे शोभा आली. नवलाईची गाय नवलानं बघत म्हणाली, रमा मावशी, गाय जांदल्यावर पाईला खरवस द्यायला विसरू नको, मला खरवस लय आवडते. अशी कशी भुलन व शोभे तुला. अहो बाई, कुवाऱ्या कन्येला दिलं म्हणजे थो निवत देवीला दिल्यासारखा होते बाई. बाजारातून गवताची पेंडी घेऊन आलेला मुकुंदा त्यांचं बोलणं ऐकत उभा होता. त्याच्याकडे लक्ष जाताच, बाप्पा तुम्ही कवासा आले गवत घेऊन, महा काही लक्षच नव्हतं. आलो तावाच, जेव्हा तू येन शोभीची शब्दाच्या खरवसाची देवाणघेवाण सुरू होती तेव्हा. त्याच्या या वक्तव्यावर सगळेजण दिलखुलास हसले. गाईचं पुरेपूर कौतुक. तिचं चारा पाणी झाल्यानंतर तिघीही आपापल्या कामाला लागल्या. देव्हाऱ्यात सांजवात लावून रमानं वृंदावनातल्या तुळशीजवळ पणती आणून ठेवली. रमाचा देव्हारा म्हणजे छोटीशी लाकडी चौकट. तिने ती एका कोपऱ्यात भिंतीला ठोकली होती. गणपती, लंगडा बाळकृष्ण, कुलदेवता म्हणून देवीची मूर्ती आणि एक महादेवाची पिंड यांच्या छोट्या छोट्या मूर्त्या त्यात ठेवलेल्या होत्या. मातीच्या पणती तिथे सांज सकाळ दिवा लावायची. जनाबाईंची तुळशीची कुंडी मधल्या अंगणात ठेवली होती. तेच तिथे राहणाऱ्या त्या तिघींचंही वृंदावन होतं. तिथेच त्यांची सडा रांगोळी सांजवात होत असे. सांजवात लावल्यानंतर रमा स्वयंपाकाच्या तयारीला लागली. त्या स्वयंपाकाच्या जागेला रांधणी म्हणून ते सगळे संबोधायचे. म्हणजे राहत्या खोलीच्या एका कोपऱ्यातच प्रत्येकीनं आपापली मातीची उल्हासहित चूल मांडली होती. त्या दिवशी सर्वात आधी शोभानं आपली चूल पेटवली होती. त्याचा धूर घरात दाटला होता. धुराचे वलय काळे, धुरकट, दाट वलय कवेलीच्या फटीतून घराच्या छपरावरून बाहेर पडत होते. प्रत्येक वेळी तिघीही वाळलेल्या एका काडीसोबत ओलीही एक काडी त्या चुलीत जाळायच्या. कारण मजुरीला गेल्यानंतर त्या कुपाकाठीच्या किंवा वाटेत दिसणाऱ्या एखाद्या झाडाच्या मिळेल त्या ओल्या सुक्या काड्यांची मोळी डोक्यावरनं घरी आणायच्या. दररोज इंधन विकत घेणं त्यांना परवडणारं नव्हतं. त्यामुळे असाच परभारे इंधनाचा खर्च त्यांना भागवावा लागत असे. बहुतेक मजूर वर्गाचं हे असंच चालत असे. तेही असंच करत. ज्याच्या शेतात कामाला गेले त्या शेतात रस्त्यानं जाता येता सहज जमेल तशी लाकडं जमा करून मोळी आणणं हा ते आपला जन्मसिद्ध हक्क समजायचे. त्याबद्दल संबंधित शेतकरीही त्यांना दोष देत नसे. फक्त वाळकी लाकडं तोडताना जिवंत झाडाला इजा पोचू नये ही काळजी त्यांना घ्यावी लागत असे. बरेचदा काही शेतकऱ्यांकडे संत्रा बागेत झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडायला मजूर सांगायचे. त्यावेळी मजुरी म्हणून त्यांना पैशाबरोबर त्या काड्याही द्यायचे. बाकी इंधन म्हणून आपल्या घरी ठेवून घ्यायचे. हां, तर शोभानं आज आधी चूल पेटवली म्हणूनच
रमा आपल्या चुलीच्या कोपऱ्यातल्या 2 सनकाड्या घेऊन शोभाकडे गेली. तिच्या जळत्या चुलीतनं त्या सनकाड्या पेटवून आणल्या. त्या सनकाड्या तिने आपल्या चुलीतल्या तुराट्या पेटवल्या. त्यावर जळण म्हणून नेहमीप्रमाणे एक वाळकी आणि एक ओली सुकी काडी ठेवली. काळे निळे धुराचे वलय सोडत तिची ही चूल धडाडून पेटली आणि रमा स्वयंपाकाला लागली. जरा वेळानं जनाबाईनंही रामाकडनं 2 सनकाड्या पेटवून नेल्या आणि आपली चूल पेटवली. या तिघींचंही असं एकमेकींकडून विस्तवून येऊन चूल पेटवणं नित्याचं होतं. सांज सकाळी हीच पद्धत त्या अंमलात आणायच्या. यात त्यांना काहीही गैर वाटत नव्हतं, कमीपणा वाटत नव्हता. उलट यामुळे आगपेटीची बचत होते असा त्यांचा समज होता. खरं तर त्या काळी त्या परिसरात हातावर पोट असणारं कुटुंब याप्रमाणेच शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं अशा प्रकारे विस्तवाची देवाणघेवाण करत असे. रमा, कुसुम, जनाबाई या तिघींच्याही खोल्यांचे दरवाजे आमने सामने होते. या तिन्ही खोल्या मिळून त्या खोल्यांना लागून एक मोठीशी ओसरी होती आणि ओसरीखाली असंच एक कॉमन मधलं अंगण. तिथेच तुळशीची कुंडी ठेवलेली आणि आताशा अंगणाच्या भीतीलगत गाईचा खुटा ठोकलेला. यांना रिकामा वेळ मिळाला की त्या कॉमन ओसरीत किंवा अंगणात बसून सुखदुःखाचे 4 शब्द बोलत असत. आजही त्या तिघींचाही स्वयंपाक आटोपला होता. पुन्हा त्यांच्या शिळोप्याच्या गप्पा सुरू झाल्या. खरं तर मुकुंदही आज बऱ्याच दिवसानंतर घरी लवकर परत आला होता, त्यामुळे तोही त्यांच्या गप्पात सहभागी झाला. त्यामुळे त्या मैफिलीला चांगला रंग चढला. सारखे नवे नवे विषय गप्पांमधनं निघायला लागले. मग कधी खळखळून हसणं तर कधी डोळ्यात अश्रू दाटणं, ते आपापल्या पदरानं पुसणं, एकमेकांचं सांत्वन करणं, मधून हेही सुरू होतंच. आज आमची म्हातारी असती तर दारात अशी गाय बघून तिले लय खुशी झाली असती. खरं सांगतो आत्याबाई, मी लग्न होऊन आल्यापासून वाघमारेच्या घरात कवाच महावर सासूनं सासूगिरी दाखवली नाही. नेहमी पोटच्या पोरीवानी माया केली महावर. मी लगबगीनं वावरत गेली की घरचे खंदी कामं त्या एकट्या करत होत्या. घरात कोणाचं काही धुकलं खुपलं का देवापुढं थोडीशी जागा सारवून राळाचा धूप जाळत होत्या. त्याचा अंगारा दुखणेकऱ्याला लावून देत होत्या. त्याईचं तसं केल्यानं खरंच दुखणेकऱ्याला आराम पडत होता. राहते बाई कोणाच्या हाताले गुण, माती दिल्ली तर त्याचं सोनं होते. म्हणतेत ना, विश्वासानं सर्व केलं तर त्याचा फायदा होतो. लाख मोलाचा औषध कवा कवा काम करत नाही, तिथं विश्वासापोटी असं नुकते दुवा देते. जनाबाई आणि कुसुम जणू ठरवून बोलल्याप्रमाणे एकमुखानं बोलल्या. होळी संपली. सायंकाळी दिवे लागण्याची वेळ. अंगणात रमा, कुसुम, जनाबाई तिघीही बसलेल्या होत्या. शोभा तुळशीजवळ सांजवात लावत होती. मुरली अजून घरी यायचा होता. अशातच मुख्य दारातून अचानक कर्र कर्र जोडा वाजण्याचा आवाज आला. सगळ्यांच्या नजरा आवाजाच्या दिशेनं वळल्या. क्षणातच जोड्यातून पाय मोकळे करून ती व्यक्ती त्या तिघींजवळ येऊन बसली. तो कुसुमचा मावस भाऊ निवृत्ती होता. लय दिवसांनी बहिणीची आठवण आली बाप्पा महाभावाले, हसून कुसुम म्हणाली. कामच तसं महत्त्वाचं निघालं. लय मोठं जोखमीचं नाती महत्त्वाचं काम तो मला सांगितलं होतं ना. लागलो मग ह्या कामी. आज आलो. जणू काही घेऊन आलेलं काम तडीच नेलं अशा आविर्भावात तो बोलला आणि विजयी मुद्रेनं कुसुमकडे बघायला लागला. म्हणजे कोणतं काम बापा? आश्चर्यानं कुसुमनं विचारलं. पाय विसरली ना? अहो, त्या सोबीसाठी पोरगं पाहायला सांगितलं होतं ना. तोच निरोप घेऊन आलो मी. आज दुपारी त्या पोराच्या वडिलांसंग पोरासंग माही बोला भाग झाली आणि मग मिळाली त्या एसटीनं इकडं आलो. म्हणलं तुले हे गोष्ट सांगून पुढचा निरोप त्याईला द्यायसाठी मिळन त्या एसटीनं वापस फिराव. पण इकडं येणारी एसटी लयच उशिरा आली म्हणून इथपर्यंत मला झाल पडली ना. आता आलाच आहे तर थांब ना रातभर. पण निरोप कोणाकडचा आहे हे तर सांगशील का नाही? महाजगावचा, खरसोलीचाच, शांताराम गायकवाड पाटलाकडचा. त्याचं मोठं पोरगं मोहन गायकवाड. त्याच्यासाठी शांताराम गायकवाड पाटील शोभिले म्हणते. त्याईले शोभेबद्दल कसं कळलं? बाप्पा कसं म्हणजे काय? मागं तुम्ही मायले की महाघरी आल्या होत्या तेव्हाच मणकर्णा पाटलीन शोभिले पाहिलं. आता कशीन काय शोभी मणकर्णा पाटलीनीच्या नजरात पडली देव जाणं. तेव्हाच पाटलीनबाईनं शोभीची चौकशी केली म्हणते. तेव्हा तिले समजले का निवृत्तीची भाची होय आणि 2 दिवसासाठी पाहुणी म्हणून ही तसं आली.
मला वाटते घरी गेल्यावर त्याईनं ते गोष्ट शांताराम पाटलाजवळ, मोहन पाटलाजवळ विचार केला असन. कुसुमबाई, अंगणात बोरं पिकली म्हणजे कोणाला काही सांगा लागत नाही, आपसुकच त्या भागात तिचा सुवास पसरते. पोरगी शोभी त्याईले 100% पसंत आहे. आणि पसंत काहून नाही पडणार बुवा? उच्ची पुरी, लंबे लंबे, दाट दूट, काळे काळे, कमरे खाली पडेपर्यंत केस, पोरीचा रंग म्हणजे हळदीचा गाभाच की, नाकी डोळे चरचर, कामाधंद्यात कसलेली. अहो गरीबाघरची असली म्हणून काय झालं? झाकलं मानी काय पोरगी? निवृत्तीच्या तोंडून शोभाच्या रूपागुणाचं कौतुक सांडत होतं. खरं तर त्यात अतिशयोक्ती अजिबात नव्हती. कुसुमही मनातनं सुखावली होती. शोभाच्या रूपागुणाचा तिलाही अभिमान होताच. क्षणभर तिथे निशब्द शांतता पसरली. मग कुसुम शोभाला उद्देशून म्हणाली, बाई शोभे, निवृत्ती मामासाठी पाणी आण प्याले. अंधरामा मावशीकडचं 4 काण्याचं दूध घे आणि चहा कर मामासाठी. अहो कुसुम, एवढी आनंदाची बातमी आणि दूध इकत आण म्हणतं? शोभे, त्या गंजोलीतलं दूध घे बाई चहा पुरतं आणि चहा करून आण लवकर. शोभा आपल्या आईनं सांगितलेलं काम करत होती, पण तिचं सगळं लक्ष आईच्या आणि मामाच्या गोष्टीकडे लागलं होतं. सशाचे कान करून ती त्यांच्या गोष्टी ऐकत होती. अरे पण दादा, गायकवाड पाटील कुठी आणि आपण कुठी? ते गावचे पाटील, जमीन जुमल्यावाले, मोठ्या मोठ्या वाड्यावाले, आणि त्याईच्या सोयरिकी गावोगावच्या पाटील घराण्यासंग जुळलेल्या. आपण कुठं त्याईच्या पासंगाला पुरत नाही. आपल्याला राहिले धडाचं घरही नाही का पोरीच्या डोसक्यावर बापाची छत्रछाया नाही. खैरगावले ते 2 तसम्याचं आमचं घर आणि 2.5 एकरात होणारं पीक, त्याईच्या 8 तासाचं पीक त्याहीपेक्षा जास्त होत असन. मग तू सांग कशी व्हायची ही सोयरीक? महत्त्वाचे म्हणजे त्याईला हुंडा, पांडा, मानपान हे तरी करू शकू का आपण? शिवाय पोरीले 7वीतून शाळेतनं काढलाय. खरं तर त्याईच्या समोर उभं तरी राहायची लायकी आहे का ग आपली? कुसुमनं आश्चर्य व्यक्त करून वास्तवाची जाणीव करून दिली. बरोबर बोलली तू कुसुमबाई. कुसुमबाई, मनगुतच है का ऐसी बात कहो कोई कह न सके झूठ है, और कोई ऐसी जगह बैठो कोई कह न सके उठ यहाँ से. माणसानं नेहमी आपली पायरी बघून वागाय पाहिजे. मुकुंदानं हे आपलं मत मांडलं. पाय भाऊ, तुम्ही सगळेच ऐका. कुसुमबाई, तू हे ऐक. लायकीचं काय घेऊन बसले तुम्ही? लायकी आहे नाही ही, दोन्ही गोष्टी धरून चाला. कोणाचं अन्नपाणी कुठं लिहिलं हे कोणी सांगू शकते का? लग्नाच्या गाठी सरगात बांधल्या जाते म्हणते, ते खोटं आहे का तुम्ही सांगा? शिवाय आपली शोभी 10 जणीत नाही, सेमभरात उठून दिसणारी आहे. हे रत्न कुठीसा लपून ठेवणार आहे तू? 4 लोकांच्या नजरा पडतेच त्याच्यावरती, त्याचा उजेड पडायचा तो पडतेच. आणि असं रत्न आपल्या या फाटक्या पदरानं कितीक दिवस झाकून ठेवशीन आणि सांभाळशीन कसं? तशी ही वाढलेल्या पोरीबाळीची जात म्हणजे जहराची पुडी का नाही? घरी चालून सोयरा आलाय. तसाही पहिला वैला वर सायन्यानं वापस पाठवू नाही म्हणते. का हो भाऊ, तुमचं काय मत आहे? निवृत्तीनं मुकुंदाला उद्देशून त्याच्या नजरेला नजर देत मुकुंदाचं मत विचारलं. मले तुमचं म्हणणं पटते, पण सोयरीक मात्र बरोबरीच्याच माणसाही संग जोडावं. कोणत्याच लॉबात पडून भोलल्या भाकरी खाऊ नये सायन्या माणसानं, असं आपलं आडाण्याचं मत आहे राजे हो. खरसोलीचे गायकवाड पाटील साऱ्या पंचक्रोशीतल्या लोकाईला माहिती आहेत. संत्रा मंडीत गायकवाड पाटलाचे कितीकच ट्रक येतात संत्र भरून. आपली ही गरिबागरची पोरगी त्याईनं पसंत केली, तेही बिनहुंड्यानं. मला तर जरा नवलच वाटते बुवा. पोरात काही दोष नाही म्हणजे हितशंकेचं कारण दिसते राजे हो. एक डोळा बारीक करून आणि दुसरी भुवई जरा उंचावून मुकुंदानं आपलं मत स्पष्टपणे मांडलं. नवल कायचं यात? आणि शंकेचं कारणही काय? आपण गरीब आहोत ते धनानं. कुसुमाबाई नेहमी म्हणते, 2 लेकराची जबाबदारी माया फाटक्या पदरात टाकून लेकराईचा बाप निघून गेला, काही ठेवरेव न ठेवता. पण मी म्हणतो, एवढे 2 धनाचे हांडे, रंगारूपाचे हांडे ठेवले ना. दुनवे सर्वेच काही भल्या मनाचे नसते. या जुलमी जमान्यापासून, चोरा चिलटापासून असे रूपाचे हांडे कितीक दिस लपून ठेवान. हा काय वावरात पिकलेला डाळदाना होय? तर तो बंद ढोलीत भरला आणि ढोलीचं तोंड सेनानं लिपून ठेवलं. इथं पडले हाडामासाचे पोटचे गोळे, चालते बोलते जीव.
आता शंकऱ्या पाडला पोराची जात, बोलून चालून ते तांब्याचं घंगाळ, चांदीचा 15 रुपया खण खण वाजणारा. पण हे पोरगी शोभी झाकलं मानी काही ना. जगात पैशाले महत्त्व देणारे खूप आहेत, पण धनापेक्षा रूपागुणाची पारख करणारे रत्नपारखी बोटा मोजण्या इतके आहेत, तसं समजा ना हो. निरोगी साजऱ्या सुजऱ्या माणसाचं मूल्यमापन करता येते. आरोग्यम धनसंपदा म्हणतेत. लहानपणी आपल्या शाळेत भीतीओ काळ्या फळ्याव असे सुविचार लिहून ठेवत होते. हातीपायी धट्टे कट्टे, नाके डोळी सरस, गोरे गोमटे, जसे हळदीचा गाभा उच्ची पुरे. कोणत्या धनापेक्षा हे धन कमी आहे? आणि पाटलाच्या पाटीलकीचं म्हणा तर आता कोणत्या गावातले कोणते पाटील पहिल्यासारखे राहिले? बापदादाच्या जमीन जुमले इकू इकू खाऊन राहिले. त्याईच्याकडून काही पिकवणं होत नाही का? आज्जे पंजानं बांधून ठेवलेले वाडे आहेत ते जागोजागी खचून राहिलेत, पण त्याला लिपापोती हे वारसदार करत नाहीत. पाटील का गेले आणि पाटील फकस्त नावाचे पाटील राहिले. गावोगावच्या पाटलाईचं हे लडगा नाही राजे हो. आजकाल त्याईचे पोरं शिकतेत आणि गावातले वाडे सोडून शहरात नोकरी करतेत. गावचा वाडा सोडून तिथं एक लहानसं भाड्यानं घर घेतेत. पसंत पडन त्या पोरी संगट लग्न करून टाकतेत. अहो सगळी दुनिया रंगबदली झाली बघा आता. सर्वांनाच माहिती असलेल्या सत्यस्थितीची निवृत्ती नव्यानं आठवण करून देत होता. एवढ्या मोठ्या नावाजलेल्या पाटलाच्या घराण्यासंग आपली सोयरीक. पाटलानं स्वतःहून मामाले बोलावून घेतलं. खरं तर शोभा निवृत्तीनं आणलेला निरोप ऐकून होरळून गेली होती. शिवाय निवृत्तीनं तिची केलेली रूपागुणाची तारीफ ऐकून नकळत तिने स्वतःच्या अंगावरनं नजर फिरवली. मातीच्या भिंतीत फिट केलेला पारा ओढालेल्या छोट्याशा आरशाच्या भिंगात आपला चेहरा तिने निहाळला. एकदा नव्हे तर कोणाचं आपल्याकडे लक्ष नाही ना हे बघून ती पुन्हा पुन्हा त्या भिंगात आपला चेहरा निरखून बघत होती. त्यावेळी तिला आपल्या सौंदर्याबद्दल विशेष अभिमान वाटला. नाही, तो दुणावला. आणि आपलं जणू काही यांच्या गोष्टीकडे लक्षच नाही आहे असं दाखवत तिने सगळ्यांना चहा आणून दिला. शिवाय आईच्या हुकमाची वाट न बघता ती स्वयंपाकालाही लागली. मात्र बैठकीतल्या गप्पा ऐकत असताना प्रसंगानुरूप कडू गोड भाव तिच्या चेहऱ्यावर उमटायचे. तरी पण कुठेतरी पाणी मुरते असं महामन मला सांगते बुवा. पुन्हांदी छानबीन करा. पोरगी द्यायची घाई नको करू. सोयरीक जोडणं म्हणजे काय भुलाभुलाईचा खेळ नाही. खेळलं तवरी खेळलं, नाही पटलं तर दे महागाडगं, मी नाही खेळत म्हणण्यासाठी. मोठेपणाच्या झुल्याखाली काय काय दडलंय हे कोणी पाहिलंय? तेव्हा जे करान ते विचारपूर्वक करा असं मले वाटते बॉ. मुकुंदानं हळूच इशारा दिला आणि मनातली भीतीसुद्धा बोलून दाखवली. तुम्ही म्हणता तेही थोडंसं खरंच आहे. इथंही एक पण परंतु आहेच. त्याहीची एक बाजू जराक्षी लंगडी आहे. पण असे पण आणि परंतुकडं एवढं गंभीरपणं पाहणं आणि त्याचा बाऊ करणं ते मले काही पटत नाही. संपूर्ण चेहऱ्यावर विचाराचं जाळं पसरवत निवृत्ती बोलला. कोणती कमजोर बाजू आहे बाप्पा? आत्तापर्यंत चूप बसलेल्या कुसुम आणि रामानं एकमुखानं विचारलं. पोरग मनोज गायकवाड हा तिसर पाणी आहे. एक बायको त्याची बाळणपणात गेली खरं, आणि दुसरी बायको 2 रोजाच्या तापानं गेली म्हणतेत. पहिलीचे 2 लेकरं आहेत, दुसरीची ही एक पोरगी आहे. ते दोनही सोयरे त्या आईच्या तोला मोलाचे होते, पण पोराचं मनोजचंच नशीब म्हणावं. दोन्ही बायका गेल्या. म्हणून त्याईनं आता कुठेतरी डावी बाजू पाहिजे असं ठरवून पोराले तिसऱ्यांदा बोल्यावर चढायचं ठरवलं. मनकर्णा पाटलिनीचं म्हणणं आहे का एकदा लेकरं साजरं असलं की त्या लेकराले मुद्दाम काळी तीट लावा लागते, नाहीतर दीठ टोकाचं भेव राहते. तसंच म्हणे ते. पोरगी वानागुणानं साजरी पाहिजे. गरीब मोठे हा भेदभाव ठेवायचा नाही. असं आहे कुसुमबाई, दुधानं तोंड पाळलं का माणूस ताकही फुकून पिते. त्याईच्या मनातही हे भेव बसलंय आता. पण पोराचं लग्न करणं भाग आहे. घर सांभाळाले हक्काचं आपलं बाई माणूस पाहिजेच का नाही? जरा धिटाईनं पण दबक्या आवाजात बोलल्यासारखा निवृत्ती बोलला. आता या 3 लेकराईचं करायला द्यावं काय शोभिले? आणि दोघांच्या वयात लय फरक असन बाप्पा. शोभिले जेमतेम 18 वरीस लागलं. कुसुमच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. तिचा स्वरही नाराजीचाच होता. हो, पोरगा आहे 35-40च्या आसपास.
आजकाल तर शिकलेल्या लोकांचे 30च्या वय वर होऊन जाते शिकता शिकता. मग शिकलेली बायको धुंडता धुंडता एवढं वय होऊनच जाते. तरी पोरीचे मायबाप हुंड्याच्या बॅगा घेऊन त्याईच्या मागं मागं धावतेच की. तसंही माणसाचं साजरंपण आणि वय बघत नसते, त्याचे गुण बघतेत, गुण. आपली लेक सुखात कशी राहीन ते ध्यानी धरतेत. आणि पोरीबाळीची जात काय, आपल्या संसार पाण्याला लागली, एखाद्या लेकराची माय झाली का थोराडबाई दिसते. खरं तर माणूस आणि घोडा काही म्हातारा होत नाही. आणि असा खात्यापित्या घरचा माणूस तो तर नेहमी जान जवान राहते. मले तर यात काही खराबी वाटत नाही बुवा. आता तूच विचार कर. आता तिथे निशब्द शांतता पसरली होती. ती शांतता चिरत पुन्हा निवृत्ती बोलला. सोबी, राजकारण तिथंसा राज. 3 पहिले लेकरं असले तरी आपला वाटा तिला मिळणारच आहे. आणि पोरीबाळी काय बिचाऱ्या भरभर भरभर वाढतेत. आणि ह्या पोरी तर खताव धांडे. आज ना उद्या त्या लेगीनहून लोकाच्या घरी जाणारच. चिमण्या इवानी भुर्र भुर्र करत उडून गेल्या का घर रिकाम. पाय कुसुमबाई, तू हा असा मोडका संसार, 1 चाकाचा गाडा. इथं जर सोयरीक झाली तर उद्या शंकरेलाही नोकरी पाहण्यासाठी त्याची काही मदतच होईल ना. नाही काही तर ते त्याला कुठं नोकरीला चिकटवून देतील. आजकाल तर पैशाशिवाय आणि लग्ग्याशिवाय काही होतच नाही ना. निर्या डिग्रीले आणि डिप्लोमाले कोणी विचारत नाही नोकरीसाठी. चौफेर विचार केला तर फायदा आपला आहे. कसंही असलं तरी माझंच खरं, मेरी मुर्गी की एकच टांग. अशा पद्धतीने निवृत्तीनं तिला समजवायला सुरुवात केलं. काय सांगू दादा निवृत्ती, मला ते काही समजतच नाही बाप्पा. कसं हो बाई रामा. काय सांगू बाई कुसुम, मला काही समजत नाही बाप्पा. एक तर आपण सीध्या रस्त्यानं पायी चालणारी माणसं, कोण्या भरमात राहून हत्तीवरनं धावायची आशा करावं आणि एखाद्या पहाडाला टक्कर लागली का आपल्याच कर्मानं आपलं डोसकं फोडून घ्यावं, असं नाही झालं पाहिजे. एका प्रकारे धोक्याची सूचना दिल्याप्रमाणे ती बोलली. अजून पण एक आहे, साऱ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या बरं. लहानपणी पोराला पोलिओ का काय म्हणते तो झाला होता खरं, म्हणून तो एका पायानं जराकसा लंगडते. पण त्याचं काय नाही एवढं. आता बिमारी काय कोणाला सांगून येते का. मोठ्या घरचं लेकरू होतं म्हणून त्याईनं मोठमोठे डॉक्टर आणि मोठमोठे दवाखाने केले आणि पोराला सुद्धा केलं. आपल्यासारख्यानं तर तसं मरू दिलं असतं, नाही तर जलंबर लंगडं पोसा लागलं असतं. सारा पैशाचा खेळ राहते बाई. खिशात नानाजी तर काम करे बाप्पाजी, तशी गत समज पोराची. निवृत्तीनं पुन्हा एक गुगली टाकली. पोराचं काय ग दादा, अर्ध्या वयाचा माणूसच समज ना. अर्धा संसार झालेला. आपली कोवळ्या काकडीसारखी पोरगी. आत्तापर्यंत चूप बसलेल्या जनाबाईनं अप्रत्यक्षरित्या नकारच दर्शवला. पहिले तू जेवून घे दादा. आता लय रात झाली बोलता बोलता. या विषयावर आपण उद्या बोलू. आता डोसकं जड झाल्यावानी वाटते. वाढ व बाई, शोभे मामाला ताट वाढ. आम्ही जातो जरा आता, करा विचार तुम्ही दोघं बहीण भाऊ. असं म्हणत रमा आणि मुकुंदा उठले, पाठोपाठ जानाबाईसुद्धा. जेवण करताना निवृत्ती पुन्हा कुसुमला म्हणाला, उद्या सकाळच्या गाडीनं निघून जाऊ म्हणतो. दुपारवरी शांताराम पाटलाकडं हो नाहीचा निरोप पोचता करीन म्हणतो. पुन्हा रातभर विचार कर, मला सकाळी सकाळी सांग. एक आहे, पण पुण्यांदा असलं खातं पितं घर नाही भेटणार हे खरं. काय विचार करायचा. पोरीलाही आवडलं पाहिजे का नाही, तिचाही विचार घ्यावा म्हणतो. वेळ मारून न्यायच्या बहाण्यानं कुसुमनं नकारच दर्शवला. बाप्पा बाप्पा बाप्पा, ह्याच्यात पोरीचा काय विचार घ्यायचा. तुह महान आपल्या पिढीतल्या अवघ्याचंच लग्न काय आपल्याला विचारू केलं काय आपल्या मायबापानं. कोणते मायबाप लेकरा बाळाच्या सुखाचा विचार करत नाही. आपण कोणतं तिले काळ जरी ढकलून राहिलो, तिच्या सुखाचाच विचार होऊन राहिला ना. नाही तर मायबापाच्या घरी थंडी ऊन पावसात म्हणजे 12 महिने 13 काळ कंबर मोडेपर्यंत कामं करा, वावरा शेतात मजुरी करा आणि नवऱ्याच्या घरी तेच करा. रोजच्या तेल मिठासाठी, भाजी भाकरीसाठी. आयुष्यभर कोणतीच लेसण्या नेसण्याची हौस मौज नाही, कुठं जाणे येण्याचा तर प्रश्नच नाही. लय झालं तर मायमाखाकडं माहेरपणासाठी 4 रोज रोड द्यावाचं आणि ह्या 4 रोजाच्या माहेरपणाती पावनं पण भोगायच्या ऐवजी कष्ट करायचे, मोलमजुरी करायची, अशी तिची इच्छा आहे का. आणि तुझी ही. बॉय, शेवटी तुमची मर्जी.
मी आपला चारी अंगानं चौफेरी विचार केला. आता शोभालाही मामाच्या काही गोष्टी पटत होत्या. खरं तर तिची नटण्या मुरडण्याची सुप्त इच्छा आता उफाळून आली होती, जी इच्छा आजवर कधीच पूर्ण झालेली नव्हती. नाईलाजानं ती पूर्णही करू शकत नव्हती. ती या घरी सहज आणि दररोज पूर्ण होणार होती. पण सवत एक नव्हे 2-2 सवतीची मुलं. छिबाई, असं म्हणते सवत परवडली पण सवतीचं बाळ नको. सवतीचं बाळ म्हणजे जीवाले काळ, असं शाईने सुरते लोक म्हणतात. वयाचाही फरक आहेच. पाया नाही जरासे लंगडते म्हणतात. आणि त्याचंही काही विशेष नाही. लग्नानंतर एखादा अपघात झाला तर काय नवरे सोडून देतात काय बायका? तेव्हा तर त्याचं दुखणं खुपणं निस्तरतच संसार करतात ना. तसं समजावं मग. द्यावा का होकार? पुढं आयुष्यभर पाटले निवानी राज करता येईन. आता जर नकार घंटा वाजवली तर पुन्हा असं पाटलाचं घर तर भेटणारच नाही, पण जन्माची हनहन पाचविले पुंजली राहीन. हे मातूर पक्क. मग तेच आपल्यासारखाच भेटनही एखादा साजरा सुजरा पाहिले. कमी वयाचा राहीन पण जलमभर कष्ट उपसत बसा लागन. हाडहोड घरची कामं आणि हाडहोड वावरातली कामं करायला जा. कुपाकाठीचं ओलं सुकं इंधन जमा करा. रस्त्यावर एखादी गौरी सापडली तर थे उचलून घरी आणा. त्याची जतन करा. शेणाचा पावटा दिसला कुठं तर थो उचलून आणा. थो सकाळच्या साड्या सारणाला ठेवा, नाही तर गौरी थापून ठेवा. तेल आहे तर मीठ नाही आणि भाजी आहे तर भाकर नाही. अथराले वाकळ आहे तर पांघराले काहीच नाही. वाकली शिवासाठी फाटक्या कपड्याच्या चिंध्या सांभाळण्यापासून जतन करा. काय अर्थ आहे अशा जगण्यात? आतापर्यंत इलाज नव्हता म्हणून असं जगून राहिलो, पण नशिबानं संधी दिली तर त्याचं सोनं का म्हणून नाही करावं? नोकरी पाण्यावाला एखादा शहरातला गडी बिन हुंड्यानं आपल्याला उचलणार नाही. त्याचा तर विचार करणं आपल्या ताकदीबाहेरचं आहे. एखाद्या पाटलाचा सालदार शेतमजूर मिळू शकते, पण तेच मी वखर घेऊन पुढं जातो, तू घरचा आटपून शिदोरी घेऊन ये. त्यांनी वखर धरला तर त्याच्या मागं कासोट्या याचा लागन. कमरीले पालो बांधून बी बियाणासाठी ओटा कराच लागन. सारे जलंबर हेच. जीवनाची सुरुवात अशी आणि शेवटही असाच. मग साजरपणाचा आणि कमी वयाचा फायदा काय? न मग आपलंही साजरपण या हळदीच्या गाभ्यावानी कातडीचा रंग आपला कोणच्या कामाचा? यापेक्षा मामानं आणलेला निरोप काय वाईट आहे? गायकवाडाच्या घरी नाही घरी नाही, वाड्यात पाटलीन बनून राज करीन. त्या जानकी पाटलीनिवानी वाड्यातल्या गडी माणसाईला हुकूम सोडीन. जानराव पाटील आठवड्याची मजुरी देते तेव्हा जानकी पाटलीन डोसक्यावरचा पदर सावरत पैशाची गड्डी जानराव पाटलाजवळ आणून देते. केवढा किल्ल्याचा जोडगा राहते तिच्या कमरेला. तेही तर जानराव पाटलाची दुसरीच बायको. आपल्या इतकी साजरी नाही पाहाले, पण अंगावर सोन्याच्या डागानं अशी काय मडलेली असती. अंजरीचं लुगडं. सेवा पात्रानं कशी साजरी दिसते लक्ष्मीवाणी. खरंच एक नूर आदमी 10 नूर कपडा म्हणते ते काही खोटं नाही. आपण कापसाचं गाठोडं डोसक्यावर घेऊन गेल्यावर गाठोडं हिथं टाका तिथं टाका, किती वावर येचनं झालं, किती गेचाचं राहिलं, असं काय बाई विचारते. बंगळी बसून हलके हलके झोके घेत असं विचारणं म्हणजे नशीबवानाचं काम म्हणावं. आणि अशी बाई खरंच नशीबवानच म्हणावं. आईले आपणच म्हणावं का आता जास्त विचार नको करू, दे होकार. आपणही आपल्या भावासाठी शंकरेसाठी शिक्षण सोडलं. निदान थ्यो तरी शिकून नोकरीला लागन. त्याच्या शिक्षणासाठी दोघी मायलेकी जीवाचं रान करून राहिलो, पण पैशाशिवाय आणि लाग्याशिवाय कोणी नोकरी देत नाही म्हणतात तेही खरंच आहे. जर गायकवाड पाटला संग लगीन झालं तर त्याईचा साडा म्हणून खरंच ते शंकराला नोकरीला लावतील. मोठ्या माणसाचा शब्द महत्त्वाचा असते. त्याच्या शब्दाले वजन असते. मलिताबाई या निरोपात कुठं वाईट दिसत नाही, तरी विचार करा म्हणते. पण उद्याच सांगा म्हणते, आणि ते खरंच आहे. ते मोठे श्रीमंत माणसं, ते कायले आपल्यासारख्याच्या विचाराची आड बघतील? 8-8 रोज काय आपल्याला विचार करायला येळ देतील? आपल्यासारख्याच्या आंजोळीनं कायले पाणी पितीन ते इथं चटमंगणी पटब्याह असं राहते. हे असे विचार तिच्या मनात रात्रभर सुरू होते. या विचारचक्रात शोभाला झोप आली नाही. कुसुमची मनस्थिती याहून वेगळी नव्हती. सकाळी सगळ्यांचा चहा झाला. निवृत्तीनं खांद्यावर दुपट्टा टाकला, पायात बूट घातला आणि म्हणाला, कुसुमबाई चलतो मी मग. काय निरोप सांगू तर सांग. नाही म्हणजे मध्यस्थी माणूस मी, काही तर निरोप द्याच लागन.
आपण नाहीच म्हणलं तर ते काही जबरदस्ती तर करणार नाही, आणि मीही कायले तुम्हाला जबरदस्ती करू बाप्पा. आपल्यापेक्षा सवाईचे एक नाही तर 56 जण त्याईच्या पुढं हात जोडून उभे राहतात पोरी द्यायसाठी. आपल्या चपलान त्याईच्या घराचे उंबरटे झिजवत आहेत ते. बायको मेली म्हणून पुन्हा लग्न करणं हा काही गुन्हा नाही बॉ. पण जाता जाता एक विचार तुले सांगतो, पटतं काय ते पाय. काही गोष्टी हातच्या सोडून मग पस्तावा करण्यात काही अर्थ नसते. हातातून सारं निसटून गेल्यावर लढत बसण्यात काय अर्थ. देव आले द्यायले आणि पदर नाही घ्यायले, अशी गत होते मग कवा कवा. बस बाई शोभे, येतो मग. असं बोलून आपला जोडा कर्र कर्र वाजवत निवृत्ती निघाला. जाताना रमा मुकुंदाच्या खोलीकडे त्यांनी एक नजर टाकली, पण त्याला तिथे कोणीच दिसलं नाही. अशातच दादा थांब की जराक्सा, असा कुसुमचा आवाज आला. आवाजाबरोबर तो पाठीमागे वळला आणि अंगणातच तिला आता काय असं विचारलं. नाही म्हणजे आजच्या आजच त्याईले निरोप कळवणं भागच आहे का? हो, आपला जो काय विचार असन तो. कोणत्याही परिस्थितीत त्याईले यंदा लवकरात लवकर लगन उरकून टाकायचं. नाही म्हणजे त्याईचं भरलं घर, बाई माणसाशिवाय घरातली ठेवरेव करणं, घर सांभाळणं, ज्यानं त्यानं आपापला संसार सांभाळावं असं त्या म्हाताऱ्या मायबापाला वाटते. निवृत्ती भलेपणाचा आव आणून बोलला. पण आपल्याजवळ पैसा अडक्याची सोय नाही. आपला यंदा लग्न करायचा विचारच नव्हता. आता लग्न करायचं म्हणलं तर काय नाही लागत र दादा. कुठं कुठं पैसा लागत नाही. कितीही गरिबी कार्य ओरकाचं म्हणलं तर जागोजागी पैसा हा लागतेच. त्यातून आपली पडली पोरीची बाजू. कुसुमबाई, हे तुझं सर्व खरं आहे, पण त्याईनं स्पष्ट सांगितलंय का तुम्ही फक्त पोरगी आणि नारळ घेऊन उभे राहा, पुढचं सगळं कार्य आम्ही आमच्या मांडवात उरकतो. चेहऱ्यावर कुठलेही उथळपणाचे भाव न दाखवता निवृत्ती जागेवरून बोलला. खरं तर कुसुमच्या या आत्ताच्या वर्तनावरनं निवृत्तीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण चेहऱ्यावर ते न दाखवता त्रयस्थाची भूमिका घेणं त्याला यावेळी महत्त्वाचं वाटत होतं. क्षणभर थांबून कुसुम म्हणाली, या झाल्या बोलाच्या गोष्टी, पण घरापुढं मांडवाच्या हिरव्या डहाळ्यापासून तर वरमाईच्या मानापर्यंत लयले गोष्टी करावी लागते. रीतभात पाळाच लागते ना. मन करणा पाटलीन बोलली का बॉ, पोरीच्या दारापुढं मांडो घालण्यापासनं वधूमाईच्या मानापानापर्यंत सगळं आम्ही बघून घेऊ. नाही म्हणजे त्याईला आपल्या परिस्थितीची जाणीव करून दिली मी. स्पष्ट सांगितलं, म्हणलं पोरगी हे आमचं चालतं बोलतं धन आहे, बाकी काय म्हणजे काही अपेक्षा ठेवू नको. आम्ही आपले गरीब माणसं. त्याईले अंधारात नाही ठेवलं हे बरंच केलं तो. पण आपला कायचा मानपान दादा. आपण गरीब माणसं. आपल्यासारख्या संगत हे 2 शब्द गोड बोलले तरी लय आपल्याले. तोच आपला मान. बस बस जराक्सा, मी रामाचा विचार घेतो बस. असं म्हणत ती रामाच्या खोलीत गेली. रमा सकाळच्या चहा स्वयंपाकाला लागली होती. त्यामुळे कुसुमची चाहूल लागू नये ती खालमानेनं आपल्या कामात मग्न राहिली. आणि तशाच अवस्थेत कुसुमला तिने विचारलं, काय ठरलं मग? अगं तेच तर तुला विचारायला आले ना मी. सांग ना, काय निरोप देऊ? अशा नाजूक कामात आमच्यासारख्यानं काय सांगावं बाई. तू हे कोणी जवळचे नातेवाईक असनच. पोरीचे काका मामा मावसे आत्या त्याईचाच विचार घे ना. सोयऱ्या संबंधाच्या कामात सगळ्याची हो बरी राहते. पुसे त्याचं काम नाही नासे म्हणतेत. अहो इतके दिवस झाले माझ्या नवऱ्याले मरून, कोण आलं का हो आमची विचारपूस कराले? कोणाले काय येऊन पडली आमची? जो थो आपापल्या परपंचात खुश आहे बाई. आणि मीही त्याईले तरी कसा दोष देऊ म्हणा. प्रत्येकाले आपापल्या चिल्ल्या पिल्ल्याची फिकीर राहते. आपणही कोणावर रुसत नाही ना कोणाला दोषही देत नाही. जे जे होते ते आपल्या नशिबानं होते असं समजतो मी. आणि समोरची पार्टी घाई करते. आता येळेवर कोणाला पुसायला टाईम तर नाही. कैचित पकडल्यासारखं झालं म्हणावं. धरलं तर चावते, न सोडलं तर पळते. थांब, हे आले आंघोळ करून ते येईल विचार बाप्पा. आंघोळ झाल्यामुळे मुकुंदानं गडवाभर पाणी घेऊन वृंदावनातल्या तुळशीजवळ ठेवलेल्या दगडाच्या महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला आणि आत येऊन मंद स्मित करत कुसुमला म्हणाला, 1-2 रोजात विचार करून सांगतो म्हणाव, असं वाटते बा मला. हो पण ते घाडीच घाई करते ना. अजून 2-3 निरोप आहे खरं त्या हिच्याजवळ. यापैकी एक पक्कच करायचं म्हणते खरं. आपलं हो नाही कळलं का ते मोकळे होतील म्हणते. हा निरोप म्हणजे टाळा जोगता नाही, धरून ठेवा जोगताही नाही.
जसा विचार करू तसं चांगलंही सापडते आणि वाईटही. सध्यापुरतं हो म्हणून सांगून दे. प्रत्यक्ष बैठकीत पाहिल्या देखल्यावर पुढचा हो भाग ठरवू. ती सरपाने आणि लांगड्या या 2 गोष्टीमुळं थोडी नाराजी येऊन राहिली ना. नाही हो, लांगडा नाहीच हो, उगंच आपलं थोडंसं लंगडण्यासारखं फेंगडं पाय टाकतंय ते. निवृत्ती म्हणाला. बरं तू सांग हो म्हणून, पुढच्या बैठकीत पुढचं बघू. कुसुमने ठामपणे सांगितलं आणि निवृत्तीचा जोडा कर्र कर्र करत बाहेर पडला. या चौघांचं काय बोलणं झालं ते मुकुंदाच्या खोलीत झाल्यामुळे शोभा त्यापासून अनभिज्ञ होती. त्यामुळे आईने मामाजवळ काय निरोप दिला असावा याबद्दल ती साशंक होती. आईला ती त्याबद्दल विचारूही शकत नव्हती, पण त्याबद्दलची घालमेल मात्र तिच्या मनात सुरू झालेली होती. श्रोते हो, लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.